न्यू होम साठी नवीन वस्तू घ्यायला मला कपाट हा आवडला. झालं विचार बदलतोय फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आणि तुमच्यामुळे आमचा विचार बदलतोय. काय झालंय विषय सांग. कन्फ्युजन होतं यार. सो हे गाइस वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आमच्या चॅनल मध्ये. आज सर्वात प्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपला हा व्लॉग असणार आहे की आम्ही शिफ्टिंग करतोय. तुम्हाला माहिती आहे थोडंसं सामान सुद्धा घेतोय. ते सुद्धा असणार न्यू घर साठी आपण नवीन सामान घेतो. 3 गोष्टी घ्यायच्यात आपल्याला. बेड घ्यायचा आहे, सोफा घ्यायचा आहे आणि कोमलसाठी कपाट घ्यायचं आहे. सो आपण त्या सगळ्या गोष्टी करू आणि जाऊ आज शिव मंदिरात दर्शनाला. तर आजचा पूर्ण व्लॉग नक्की बघा. आम्हाला पण माहित नाही काय घडणार आहे. सो चलो लेट्स स्टार्ट. लगाओ इंट्रो और चैनल को सब्सक्राइब करो गाइज, कारण तुम्ही सब्सक्राइब नाही करत. चलो चालू करते व्लॉग. आम्ही निघालो आहे शॉपिंग साठी. न्यू होम साठी नवीन वस्तू घ्यायला ते सांगितलं. आणि आपल्यासोबत आहेत प्रीतम. तर बोल कोमल काय विषय आहे. गाडी पण चालून बोलू पण ना. हा तर विषय असा आहे की दादा आलेले घरी आणि ते बोलले की आम्हाला सुद्धा सोफा वगैरे घ्यायचा आहे. आणि आम्ही काल एका ठिकाणी बघून आलेलो सोफा बेड वगैरे सर्व बघून आलेलो. पण आम्ही चॉईस करून बुक नव्हतं गेला. तर बोललो की आज बुक करूया सोबत. तर ते पण सोबत आहेत आपल्या. तर आधी आपण जाऊया सोफा बेड आणि कपाट बुक करू आणि पुढे बघूया काय काय होतं. मंदिरात पण जायचं ना. तुम्ही जाऊन आले ना. मी सकाळी जाऊन आलोय पण आता पुन्हा जाऊ. आम्हाला माहित नव्हतं इकडे नाही. पण आता तू दीदीच्या घरी जाऊन ड्रेस वगैरे घाल. हा आपण आता आधी शॉपिंगला चाललोय ना. ओके चलो देखते अभी. तर गाईज आम्ही काल ज्या ठिकाणी बघितलेलं सामान त्या ठिकाणी आलोय. चलो आता मला वाटतं तुम्ही गेस करा मी कुठला सोफा चॉईस केला असेल. दादा सांगा तुम्हाला काय वाटतं माझी चॉईस काय असेल. हा घेतला असेल अशा पॅटर्न मध्ये घेतला असेल. यू आर ऍब्सोल्युटली राईट. मी हा चॉईस केलेला आहे. यस. कसं आहे खरं बोला. आणि तुम्ही हा सोफा नीट बघा. हा मी आता बुक करणार आहे आणि हा आपल्या नवीन घरात येणार आहे सोफा. कोमल कसा आहे. पूर्ण लेदर आहे. आणि हा जो मधला पार्ट आहे बघा दादा मी बोललेलो हा मधला पार्ट मी अजून एक घेतोय. म्हणजे असं यू बनवणार आणि ते तुम्हाला सांगितलं. काहीतरी प्लॅनिंग आहे गाईज माझी. मी सांगेल पहिला हा सोफा बुक करू आपण. आणि हा सोफा फायनल केलाय मी कालच. आता दुसरं आपण दाखवूया. तुम्हाला काय वाटतं बेड कुठला असेल दुसरा. हा तुम्हाला किती बोलला. खूप छान. गाईज तुम्हाला कसा वाटला तो सोफा. गरम तर नाही होणार ना. नाही उलट भारी आहे तो. हे स्मूथ कपडा आहे. बघ किती घाई आहे बॉबीला. हा तर बेड बघा कसं एक नंबर आहे. खरं बोला. खरंच. आणि हे कसं विथ मॅट्रेस. नाही मॅट्रेस आमचे आहे ना घरी. हे बघा हे पण लेदर आहे. वाव मस्त एक नंबर. स्पंज आहे. छान एकदम. मला मेन म्हणजे हा आवडला. म्हणजे इथे असं बसून असे मी फोटोज क्लिक करू शकतो, ब्लॉग्स काढू शकतो, व्हिडिओज काढू शकतो. बरोबर ना. एकदम भारी. ये बुक हो गया मेरा. ये बुक हो गया, वो बुक हो गया. किसको देना नहीं. वो लेदर का अभी बुक करूंगा मैं.
हा आणि शेवटचं राहिलंय गाईज, ते काय राहिले? कपाट. कपाट. या कपाट पण दाखव. मला कपाट हा आवडला. वाव, हा कपाट आहे पूर्ण एवढ्या वरती बसून ना एकदम. हे बघ ना, याला वरचं आहे ना. पण कोमल दुसरं बोलते. कुठला बोलते कोमल? काय माहिती. आणि जास्त स्टोरेज आहे मस्त. स्लाइडिंग वाला. स्लाइडिंग वाला नाही आहे ना? बना के भी नाही मिलेगा. हे बघा मेकअप सर्व ठेवायला. म्हणजे इकडे मिक्स नाही होणार असं. मी सगळं माझं मेकअप. गाईज हे बघा इथे मेकअपचं वगैरे सर्व सामान ठेवण्यासाठी कोमलला. आणि कोमलचे इथे कपडे पूर्ण. हा आणि इथे पण कोमलचेच कपडे. माझा काय नाही, माझा हक्कच नाही या कपाडावर. जे जुने कपाट घरी पडलेले आहेत ते माझे होणार आहेत. बताओ इसमें क्या फर्क है? अरे पटे का फरक है, कलर दूसरा सेम है. हा जाडा आहे का? हे जाडा आहे का? हा मग हाच घे ना. मग हाच घे. हा मग हा नको घेऊ. निघेल हे ना, वरचं निघून जाईल. जी कोमल सोफ्यावर बसली तो सोफा चॉईस झाला आहे. आणि फक्त आता उत्सुकता ही आहे की कधी आम्ही शिफ्टिंग करतो आणि कधी आपल्या हा नवीन घरामध्ये पूर्ण सेट होतो. सो गाईज फायनली काहीतरी नवीन याला भेटलंय वाटतं की आम्ही जो विचार केलेला ते झालंय आय थिंक. तर विषय असा आहे की मी जो सोफा घेतोय ना आम्ही, तर तो सोफा आम्ही फक्त असं स्ट्रेट ठेवणार आहे. आणि मधला जो यू आहे तो आम्ही एका गोष्टीसाठी यूज करतोय. आम्ही एक आमची वॉल बनवणार आहे. ती सरप्राईज आहे तुमच्यासाठी. वॉल खूप भारी असेल आणि त्यासाठी आम्ही सेम असं अजून एक बनवून घेणार आहे. किती भारी बनवणार आहे आम्ही. मी आल्यालाच चॉईस केलं याला आणि बोललो की अशी सेम बनवू. काय झालं? विचार बदलतोय फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आणि तुमच्यामुळे आमचा विचार बदलतोय. काय झालंय विषय सांग. कन्फ्युजन होतं यार. पण हा आवडला का? अरे यार लोकांना किती कन्फ्युज करतोय आपण स्वतःच कन्फ्युज आहे. आम्ही स्वतःच कन्फ्युज आहे. तर फायनली 2 तास आम्ही घालवले तिकडे आणि कन्फ्युज केलंय तुम्ही आम्हाला अजून पण. तर अजून आमचा फायनल डिसिजन आम्हाला स्वतःलाच माहित नाही. आम्ही पहिला सोफा चॉईस करून आलेलो पण आता ह्यांच्यामुळे कन्फ्युज झाले. सो बघू फायनल सोफा आम्ही कोणता घेतो. आणि कबाड आणि बेड तर फिक्स झालाय आमचं. सोफ्यावरती थोडं कन्फ्युजन व्यवस्थित बसलो नाही, तिथं पण कन्फ्युजन आलं असतं. तर मला वाटतं खूप आवडला तुझा बेड. ओके. तर दुसरा वाला जो सोफा होता तो थोडा आम्हाला कम्फर्टेबल वाटला दोघांना. तर कदाचित मला वाटतं तोच असू शकतो किंवा चेंज होऊ शकतो. तर बघत राहा. आपण रात्री इकडे मेळ्यामध्ये येऊ शकतो. यस. सो बघत राहा पूर्ण व्लॉग काय काय होतं. ओके चल झाली रेडी तू? पावडर लावून चल आपल्या दर्शनाला जायचंय. 1 hour later. सारखं चाललंय तुमचं. रेडी झाली आहे. मी काय रेडी झालो नाही, मी फक्त फ्रेश झालोय. आता आम्ही निघालो आहे मंदिराकडे दर्शनाला. तर गाईज आम्ही पोचलेलो आहे मंदिरात. खूप सुंदर मंदिर आहे. वाव सुंदर मंदिर आहे. आमच्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन करा घरी बसल्या बसल्या. ओके सो गाईज आता आमचं झालेलं आहे दर्शन सक्सेसफुली. खूप छान दर्शन झालं आणि व्हिडिओज पण छान छान काढलेत.
आणि ब्लॉग पण तुम्ही बघितला असेल, सिनेमॅटिक किती भारी काढायला भेटला आपल्याला. Yes. आणि खूप छान दर्शन झालं. आपण परत ऍक्च्युली आम्ही कधीतरी येऊ. पिंडाला हात नाही लावू शकलो कारण पूजा चालू होती. येस. पण लांबूनच खूप छान दर्शन झालं आणि थोडस बसलो तिथे, प्रसन्न वाटलं. तर आता आपण जाऊया पुढे वाटचाली. चलो चलो चलो, आपल्याला सोफा बुक करायचा, बुक नाही केला अजून आपण. तर त्या माणसाकडे जायचं जो आहे मेन मालक, त्याला बुक करायचंय आणि मग उद्या परवा आपला सोफा येऊन जाईल. चलो. तर हे दुकान आहे, इधर जरूर आना. बुलाव ना पब्लिको की नाही बुलाव. झालं बुक केलं. हो सगळं बुक. काय काय बुक केलं सांग. ऍडव्हान्स पण दिले, सोफा बुक केला, पण तोच केला जो आम्ही पहिला बघितलेला. ह्यांनी कन्फ्युज केलेला, कन्फ्युजन क्लिअर झालं. परत त्याच्यावरच आले. त्याच्यावरच आलो. सोफा बुक झाला, नंतर कपाट बुक झालं, कपाट बुक झालं, आणि बेड. ओके, तर ते कधी बोलवलंय आपण. उद्या. उद्या आपली शिफ्टिंग आहे. ओके चला, झालं. तर अरे मी नीट दिसत नाही. हा, तर गाईज आपण गाईज नाही, मित्र आणि मित्र आणि मैत्रिणींनो, आपण त्यांच्या मित्र आणि मैत्रीण आणि त्यांच्या मित्रांनो, पूर्ण फॅमिली पण ब्लॉग बघते. ओके, तुमच्या सगळ्या फॅमिलींनो, आई बहिणींनो, भाऊ बहिणींनो, जाऊ दे जे पण असतील ते, सो गाईज छोटे छोटे पोरांनो, सगळ्यांना तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण हा ब्लॉग आता इथे एंड करतोय कारण आपला दिवस संपलाय. आपण सगळं काही केलं. आज दर्शन घेऊन आलो, रील्स सुद्धा काढल्या, अजून सोफा वगैरे सुद्धा घेतला, सगळं सामान घेतलं आणि तुम्हाला नवीन होम टूर तर नक्की आम्ही दाखवणार. शिफ्टिंग बाकी आपली. हो, मग शिफ्टिंग पण करू आणि नंतर होम टूर दाखवू तुम्हाला पूर्ण. घरी खूप सारा पसारा काढलाय, पण ते आम्ही आता दाखवणार नाही. ब्लॉग मध्ये बघा, थोडा तरी पसारा दाखवणार तुम्हाला मी किती मोठा काढलाय. मला असं वाटलं आज शिफ्ट करायचं, पण आज ना उद्या करायचंय. आता मला टेन्शन आलं, त्याला मला परत ठेवायला लागेल. आणि उद्या आपण शिफ्ट करतोय, सो उद्याचा शिफ्टिंगचा ब्लॉग सुद्धा येणार आहे. तर नवीन सामान येणार आहे, त्याचा सुद्धा आपण ब्लॉग घेणार आहे. तर उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा आणि हा ब्लॉग आय होप तुम्ही खूप एन्जॉय केला असेल आणि लाईक करा गाईज आणि खूप खूप शेअर करा. जे जे पहिले बघायचे ब्लॉग सगळे त्यांना पण शेअर करा की भाई बॉब अँड कोमल परत आलेत आणि ब्लॉग चालू आहेत. हे सांगा सगळ्यांना. अजून कोणाला माहित नाही की बाबा आम्ही डेली ब्लॉग टाकतोय. कारण की आपल्या पब्लिकला आधी माहित होतं आपण डेली ब्लॉग टाकतो, पण आता माहित नाही पडत आय थिंक थोडं. तर डेली ब्लॉग्स आहेत, डेली ब्लॉग्स बघा, मागील सुद्धा ब्लॉग्स बघा आणि पुढील सुद्धा ब्लॉग्स बघा आणि बघत राहा. सो सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. बाय. उद्याच्या ब्लॉग मध्ये परत भेटूया. लव्ह यू गाईज. बाय बाय.